नमस्कार रसिक मायबाप, मी तुमच्या सगळ्यांची आवडीची कलाकार अश्विनी तावरे अर्थात महाराष्ट्रभर गाजलेल्या चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील तुमची आवडती रूपालीत आहे। तर रसिक मायबाप, आजचा हा सूर्योदय खूप सुंदर आहे। सूर्योदय चंद्रोदय अर्थात हे नैसर्गिक खूप छान वाटतात। आणि हे बघा तुम्ही इकडं कृष्णा पण खेळतोय एकदम छान निसर्गाच्या सानिध्यात। आपण ह्या ठिकाणी एक आजची व्हिडिओ बनवणार आहोत आणि आजचे व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर रसिक मायबाप, आजचा व्हिडिओ जो आहे जो सोशल मीडियावरती वाढत चाललेला, इंस्टाग्राम असेल, FB असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम किंवा आपण जे म्हणतो व्हॉट्सअप असेल, तर यावरती ज्या व्हिडिओ आपण टाकतो, तर त्या व्हिडिओ ज्या आपण टाकतो ते खरोखरच समाजाच्या उपयोगाच्या आहेत का? त्या व्हिडिओ ज्या आपण बनवतो त्यामागे बनवण्याचं कारण काय आहे, त्यामागचा हेतू काय आहे, तो हेतू तितकाच चांगला आहे का, खरा आहे का? आणि ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ अपलोड करून बिनधास्तपणे निर्लज्जपणे आपलं नाव टाकून आपण डायरेक्ट इंस्टाग्रामवरती इंस्टा ID वरती आपण आपले व्हिडिओज अपलोड करतो आणि पब्लिकला त्या सेंड करतो आणि सगळीकडे त्याचे स्टेटस ठेवतो किंवा सगळ्यांना निर्लज्जपणे पाठवतो। तर माझ्या पण इंस्टाग्रामच्या आहेत व्हिडिओ, असं नाही की मी पण व्हिडिओज वगैरे बनवत नाही, पण आपण जे काय करतो, जे आपण समाजात राहतो, ज्या भारतात आपण राहतो, त्या भारतात आपण एक चांगला नागरिक म्हणून आपण काहीतरी भारताचं देणं लागतो। तर आजकालच्या ज्या व्हिडिओ आहेत तर त्या खूप अश्लील आहेत, खूप वल्गर आहेत आणि डबल मिनिंग असतील, खूप खालच्या दर्जाला जाऊन आज आपल्या भारतातच नव्हे भारताच्या बाहेर पण किंवा आपल्या ग्रामीण भागात म्हणा किंवा दुसरीकडे कुठं म्हणा अशा पद्धतीच्या व्हिडिओज बनवल्या जातात आणि खूप शब्दरचना त्यांची खूप घाण असते, खूप गलिच्छ प्रकारे व्हिडिओज बनवतात। तर ह्या व्हिडिओ बनवताना बघणाराला कशा बघू वाटतात आणि करणाराला किंवा त्या जे शूट करतात ते शूट करणाऱ्याला पण त्या कशा शूट करू वाटतात, हे फार मोठी शोकांतिका आहे। आजकालचं तरुण वर्ग म्हणजे यंग जे आहेत, मुलं असतील, मुली असतील, एवढंच नाही तर म्हाताऱ्या ज्या बायका आहेत, म्हाताऱ्या बायका ज्यांना आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हटलं जातं, ती लोक सुद्धा किंवा अगदी 14-15 वर्षाची मुलं, 8-9 वर्षाच्या मुलांना सुद्धा रील्स बनवताना खूप अश्लीलपणे त्यांचा खूप घाण प्रकारे त्यांचा वापर केला जातो आणि त्यांच्याबरोबर व्हिडिओज काढल्या जातात। ठीक आहे, व्हिडिओ काढण्याबद्दल काही दुमत माझं नाहीये, मी खूप शहाणी आहे किंवा मला खूप ह्यातलं कळतं, अशातला काही भाग नाही। पण मित्रमैत्रिणींनो, कुठेतरी आपण ज्या व्हिडिओ बनवतो त्यात 4 लोक चांगली बघणारे असतात, 4 तरुण छोटी मुलं असतात, मुली असतात, ज्या भविष्यात जाऊन त्या काहीतरी एक आपल्या समाजाचं, आपल्या महाराष्ट्राचं किंवा आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे असतात आणि निश्चितपणे ते काहीतरी घेणारे असतात। तर माझी हात जोडून विनंती की बाबांनो, ज्या तुम्ही व्हिडिओज बनवता त्या समाज उपयोगी बनवा, कुठेतरी त्यातनं प्रबोधन व्हावं, कुठेतरी एक सामाजिक संदेश जावा, अशा पद्धतीच्या तुमच्या व्हिडिओज असाव्या। तुम्हाला युट्यूबवरती तुम्ही एक चांगले युट्यूबर्स असता तर तुमचे सबस्क्रायबर्स वाढण्यासाठी, व्ह्यूज वाढण्यासाठी, कमेंट मिळण्यासाठी तुम्ही अशा खालच्या थराला जाऊन अशा घाण पद्धतीच्या व्हिडिओ बनवता। त्यातनं फक्त तुम्हाला असं वाटतं की हा चला आमचे सबस्क्रायबर्स वाढले, व्ह्यूज वाढले किंवा आम्हाला लाखो व्ह्यूज भेटले, मिलियन्स मध्ये आमचे हे झाले, सबस्क्रायबर झाले, कमेंट चांगल्या भेटल्या, आमच्या व्हिडिओज खूप व्हायरल झाल्या। पण हे एक 5-10 मिनिटाचं एक समाधान आहे, पण त्याच्या खाली ज्या कमेंट येतात तुमच्या विषयीच्या त्या अक्षरशः अशा थुकण्यासारख्या त्या कमेंट असतात। तर थोडं कुठेतरी लाजा, कुठेतरी माणुसकीला काळिंबा फासणाऱ्या व्हिडिओ तुम्ही बनवू नका। निश्चितपणे मी आता ही जी व्हिडिओ बनवती, मला देखील ह्या व्हिडिओला जे शहाणे असतील, जे स्वतःला शहाणी समजत असतील, ती लोक निश्चितपणे मला पण घाण कमेंट करणार आहेत आणि मला घाण कमेंट होणार आहेत, ह्या माहिती असूनच हा व्हिडिओ मी बनवते। चांगली घेण्याची ज्यांची लायकी नाही अर्थात तीच लोक हे अशा घाण कमेंट करतात, ज्यांना आयुष्यात चांगलं काय घेता येत नाही, चांगलं काय करता येत नाही, समाजासाठी काहीतरी ते उपयुक्त नसतात, तीच लोक कुठेतरी दुसऱ्यांच्या आया बहिणींच्या अशा घाण ट्रोल करून त्यांना कुठेतरी केंद्रबिंदू मानून अशा कुठेतरी घाण गलिच्छ पद्धतीच्या डबल मिनिंगच्या अशा खूप सेक्शुअलच्या व्हिडिओज व्हायरल होता आहेत। तर माझं एक सांगणं आहे की अशा लोकांवरती कुठेतरी कारवाई व्हावी। बऱ्याच अशा ज्येष्ठ नागरिक वर्गाच्या जे जेंट्स असतील, आजी असतील, त्या सुद्धा आता मागं नाहीत। 9-10 वर्षाची मुलं सुद्धा ज्यांना गचा म कळत नाही ते सुद्धा असे घाण असे व्हिडिओ बनवतात आणि
कुठंतरी आपला समाज मागं राहतो आणि कुठेतरी एक मनाला खंत वाटते की अरे आपण कुठं चाललोय. हीच आपली संस्कृती आहे का? या संस्कृतीने आपण पुढे चालत जर राहिलो तर आपलं काय होईल हा फार मोठा गहन प्रश्न आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी फार शहाणी आहे, खूप मोठी, ह्यातला काहीच विषय नाहीये. सांगण्याचं एकच तात्पर्य, मागच्या काही दिवसापूर्वी खूप अशा खालच्या दर्जाच्या व्हिडिओज मी बघितल्या आणि त्या मला बघू वाटल्या नाहीत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुणीतरी थांबवलं पाहिजे. हा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठीच आहे की तुमचे सबस्क्रायबर वाढतील. घाण व्हिडिओ बनवल्यानेच दादांनो तुमचे सबस्क्रायबर वाढतील असं काही नाही. खूप सुंदर आहे हे जग. असे खूप चांगले चांगले विषय घेऊन तुम्ही खूप ताकदीचे व्हिडिओज बनवा जे सगळ्यांना उपयोगी असतील, ज्यातून समाजाला काहीतरी उपयोग होईल आणि त्यातनं सगळ्यांचं भलं होईल. अशा पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज बनवा. धन्यवाद.